ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र विधेनान्वितो ज्ञानराजा सुपात्र तयाठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचे। नमस्कार मंडळी, आपण 4थ्या अध्यायावर आहोत. आजचा गोषवारा अंजली वाचते. अंजली जोशी, मागच्या वेळचा गोषवारा. गीता अध्याय 4 श्लोक 25 ते 40. ज्ञानेश्वरी ओव्या 100. गोषवारा साधन चतुष्टी. ज्ञानमार्गावर येण्यासाठी लागणारी पूर्वतयारी म्हणजे साधन चतुष्टी. यांमध्ये प्रामुख्याने 4 भाग येतात. ऐकू येतंय? साधन चतुष्टय असा शब्द आहे. चतुष्टय. ओके. ज्ञानमार्गावर येण्यासाठी लागणारी पूर्वतयारी म्हणजे साधन चतुष्टय. त्यामध्ये प्रामुख्याने 4 भाग येतात: विवेक, वैराग्य, षट संपत्ती, समाधी. षट संपत्तीमध्ये क्षम, दम, उपरती, श्रद्धा, तितिक्षा आणि समाधान आणि मुमुक्षत्व. एवढी पुष्कळ पूर्वतयारी ज्ञान मार्गासाठी लागते. पण माऊलींनी आपल्याला एक सोपा मार्ग सांगितला आहे आणि तो म्हणजे निष्काम कर्म मार्ग. निष्काम कर्मामध्ये जे काही आपल्या वाटेला आलेलं कर्म असते ते ईश्वर अर्पण बुद्धीने करायचे आणि जे काही फळ असेल ते प्रसाद म्हणून स्वीकारायचे. यज्ञाने यज्ञाची उपासना. ब्रह्म म्हणजेच आत्मा असे जाणणारे जे संन्यासी असतात, ज्यांचे अंतःकरण शुद्धी आणि स्वस्वरूपाचे ज्ञान झालेले आहे, असे संन्यासी त्यांची सर्व कर्मे आत्मरूपी अग्नीत आहुती म्हणून करतात. अशा याज्ञिकांनी यज्ञाने यज्ञाची उपासना करणारे असे म्हटले आहे. यज्ञ म्हणजे त्याग करणे. ईश्वराची अर्पण भावनेने केलेली कुठलीही उपासना कर्म म्हणजे यज्ञ. एकूण 12 प्रकारचे यज्ञ येथे सांगितले आहेत. अशा प्रकारच्या यज्ञाच्या पालनाने प्रथम आपली आत्मशुद्धी होते आणि पापे धुतली जातात आणि नंतर स्वस्वरूपाचे ज्ञान होण्याची शक्यता असते. पण ह्यापैकी कोणतेच यज्ञ न करणाऱ्यांना ब्रह्मज्ञान तर नाहीच, पण इथेही काही मिळू शकत नाही. 12 यज्ञे खालीलप्रमाणे. 1 द्रव्य यज्ञ. याच्यामध्ये द्रव्य वापरून आणि द्रव्य मिळवण्यासाठी अशा 2 प्रकारचे असतात. तपोयज्ञ, आसक्ती, राग, लोभ, भय घालवण्यासाठी केलेली साधना. योग यज्ञ, वाग यज्ञ, ज्ञान यज्ञ, विषयभोग यज्ञ, इंद्रियांचा संयम, आहार संयम, सामयज्ञ म्हणजे मनाचा कंट्रोल, अष्टांग योग यज्ञ, स्वाध्याय यज्ञ आणि प्राणांचा केलेला लय. यात प्राणायामात केलेल्या क्रिया वापरून. यापैकी आहार यज्ञ हा सर्वांनी नित्य करावाच. म्हणजे स्वतःच्या शरीराची इदम शरीरम म्हणून काळजी घ्यायची. माऊलींनी देखील संयम यज्ञावर विशेष भर दिला आहे.
इंद्रियांचे संयम करून विषयांची आहुती द्यायची. ज्ञानयज्ञ हा सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ सांगितला आहे आणि त्यासाठी माऊलींनी सांगितले आहे की शरीराने, मनाने आणि जीवाने गर्व बाजूला ठेवून नम्रतेने संतांपाशी जावे, त्यांची सेवा करावी आणि त्यांना आपल्या शंका विचारल्यास ते आपल्या शंकेचे निरसन करून खरे ज्ञान होऊ शकते. ज्ञानमार्गामध्ये आत्मशुद्धी आणि स्वस्वरूपाचे ज्ञान एकदमच होते. निष्काम कर्म मार्गाला निलिमाताईंनी वर्क फ्रॉम होमची उपमा दिली आहे. म्हणजे कुठे जायला नको, काही तयार व्हायला नको, शांतपणे आपल्या घरी बसून नीट आपलं काम करायचं. तसं निष्काम कर्मबुद्धीमध्ये शांतपणे मनात देवाचं नाव घ्यायचं, ईश्वराला अर्पण बुद्धीने पुढ्यातलं आपलं काम चोख करायचं. झालं? छान झालं. छान सांगितलंस, अगदी समजून सांगितलंस. थँक्यू. आपण आजचे श्लोक सुरू करू. ओके, त्याच्या आधी एक महत्वाचा प्रश्न आला होता. दिनकर यांचाच प्रश्न होता. त्यांनी म्हटलं होतं की 15व्या श्लोकामध्ये भगवान पूर्वजांची परंपरागत कर्मे करीत राहा असं सांगतात आणि 13व्या श्लोकात वर्णव्यवस्था गुणानुक्रमासून गुण आणि कर्मानुसार केली आहे असे सांगतात. तर हे परस्पर विरोधी वाटतात. तर त्याचं मी आता उत्तर देते. 15वा श्लोक तो महत्वाचा आहे आणि त्यातला शब्द, एक शब्द महत्वाचा आहे. मी वाचते 15वा श्लोक. थोडं मागे जायला पाहिजे. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात्मं पूर्वे पूर्वतरम कृतम. तर याच्यामध्ये मुमुक्षु हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो. तर अर्जुन म्हणतो की मला संन्यास घ्यायचा आहे, म्हणजे त्याला मोक्षप्राप्ती आहे. तर कृष्ण इथे सांगतोय की अरे बाबा, पूर्वीच्या काळी सुद्धा जे काय मुमुक्षु होते त्यांनी सुद्धा स्वतःची कर्म केली आहेत. आणि इथे जो पूर्वेतरम शब्द आहे ना, त्याच्यामुळे जरा गोंधळ होतो. त्याचा अर्थ पूर्वीच्या काळी होत गेलेले, म्हणजे नॉट नेसेसरीली तुमचेच पूर्वज, कोणीही पूर्वीच्या काळी होऊन गेलेले जे मुमुक्षी आहेत त्यांनी आपले कर्म केलेली आहेत. आणि अर्जुनाचे पूर्वज असा इथे उल्लेख नाही, पण मामा दांडेकरांनी तिथे परंपरागत असा काहीतरी शब्द घातलाय, त्याच्यामुळे आपला थोडासा गोंधळ होतोय. पण आणि तिथे कंसामध्ये जनक राजासारख्या असं जे म्हटलंय, तर जनक राजा हा संसारात राहून सुद्धा निष्काम कर्म करणारा म्हणून तो प्रसिद्ध होता. तर त्याचा मुमुक्ष म्हणून उल्लेख आहे असं शंकराचार्यांनी म्हटलंय. तर आणि त्यांनी पुढे हे स्पष्ट केलं की इथे मुमुक्ष जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये मोक्षाची इच्छा असणार आहे, म्हणजे अजून त्यांना मोक्ष मिळालेला नाही, अजून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही. थोडक्यात ते जे पूर्वज इथे म्हटलं आहे, पूर्वज म्हणजे पूर्वी झालेले लोक जे मुमुक्ष होते असं जे म्हटलं आहे ते तुझ्यासारखेच होते असं अर्जुनाला सांगितलंय. आणि त्यांनी सुद्धा स्वकर्म केले होते. आता या सगळ्यामध्ये कृष्णाचं काय उद्दिष्ट आहे? त्याचं उद्दिष्ट आहे की अर्जुनाला जी कर्म करायची भीती वाटते, आणि राईटफुली सो, कारण त्याला आपल्या नातेवाईकांनाच मारावं लागणार आहे, म्हणून कृष्ण सांगतोय की कर्म सगळ्यांनाच करावे लागतात, म्हणजे आवडत नसले किंवा नको असले तरी कर्म सगळ्यांनाच करावे लागतात. पण 13व्या श्लोकात त्यांनी तोच विषय मांडलाय की मी अव्ययम आहे, म्हणजे कर्मापासून अबाधित आहे, अकर्ता आहे, तरी मला हे सर्व कर्म करावे लागतात असं भगवान म्हणतात. कोणचं कर्म होतं त्याच्यामध्ये? चातुर्वर्ण्य व्यवस्था करण्याचं. तर ही व्यवस्था केवळ व्यक्तिगत विकासासाठी नाही, समाज, देश आणि सृष्टीचे व्यवहार सगळं सुरळीत चालवावं म्हणून ही मी व्यवस्था केली आहे. आणि ही व्यवस्था करताना मनुष्याच्या बाबतीत काय केलं आहे की त्याच्यामध्ये वर्ण तयार केले आहेत, ते
गुण कर्म विभागशः असे केले आहेत. याच्यामध्ये 2 शब्द आहेत, गुण आणि कर्म. तर गुण मागच्या वेळी आपण पाहिलं, सत्व रज तम गुण, आणि त्याच्यामध्ये आळशी मनुष्य म्हणजे शूद्र, आणि भौतिक काम करणारा म्हणजे ब्राह्मण, धाडसी काम करणारा तो क्षत्रिय, रजोगुण असलेला, असं ते आपण गुण म्हणजे स्वभावगुण ते आपण पाहिलं होतं. आणि हे कर्म आपल्याला जन्माने मिळतात आपल्या प्रारब्ध कर्माप्रमाणे. हा एक भाग झाला. दुसरा भाग गुणकर्म म्हटलंय. तर कर्म म्हणजे व्यवसाय या दृष्टीने किंवा वृत्ती म्हणा एक प्रकारची. उदाहरण असं आहे की समजा एखाद्या व्यक्तीला देवाने अगदी सात्विक गुण दिलेत, पण तो वाईट संगतीत लागलाय आणि तो चोऱ्या करायला लागला, तर कर्माने तो शूद्र समजला जाईल. आणि याच्या उलट एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की वाल्याचा वाल्मिकी झाला, तर तो कर्माने ब्राह्मण झाला. तर अशा रीतीने म्हणजे आपल्या गुणांनी जरी आपण आपल्याला एक काहीतरी मिळालं तरी पण कर्माप्रमाणे आपण ते बदलू शकतो. आणि आपल्याला हेच सांगितलं की आपल्याकडे सात्विक गुण आहे, राजस गुण आहे, तामस गुण आहे. प्रत्येकामध्ये थोडे थोडे आहेत. तर त्याच्यातलं तामस कमी करायचं, राजस कमी करायचं, आणि शक्य तेवढं सात्विक गुणाकडे जायचं आपल्याला. हे आपल्या आयुष्यातलं उद्दिष्ट आहे. मग त्याच्यामधून मग आपल्याला सगळं करता येईल. तर मुख्य मला हे सांगायचं होतं की परंपरागत हा शब्द मूळ श्लोकात नाहीये. मामा दांडेकरांनी तो घातलेला आहे, आणि त्यामुळे खरोखरच आपला गोंधळ होतो. पण मला वाटतं की दोन्ही जे श्लोक आहे, एकामध्ये त्यांनी भगवान कृष्णाने स्वतःचं उदाहरण दिलंय आणि दुसऱ्यामध्ये पूर्वजांचं उदाहरण दिलंय. असे पूर्वज की जे मुमुक्षी आहेत, पण तरी त्यांनी सुद्धा कर्म केलंय, अशा प्रकारे तो श्लोक आहे. तर मला वाटतं की दॅट शुड बी इनफ. ओके, तर आता आपण 39व्या श्लोकापासून सुरू करू का? 38 कुठे आहोत आपण? 39. वाचते. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. श्रद्धावान, तत्पर आणि जितेंद्रिय अशा मनुष्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर अत्यंत श्रेष्ठ अशी शांती त्याला प्राप्त होते. तर आत्मसुखाची चटक लागल्यामुळे जो सर्व विषयांना विटतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा बडेजाव नसतो, जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, जो प्रकृतीकडून होणारी कर्मे, त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो, ज्या ज्ञानात निर्भय शांतीची वसती असते, ते ज्ञान त्याला शोधित येऊन निश्चित प्राप्त होते. ते ज्ञान अंतःकरणात स्थिर होते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो. मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो. मग जिकडे पाहिल तिकडे त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचे पहिलं तीर कुठे आहे ते विचार करूनही समजत नाही. अशा या ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे, पण ते आता राहू दे. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळा विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासी चाडन सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचेनी संभोगे सुखिया झाला. तया तेची गिवसित, हे ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. मग जेऊती वास पाहिजे, तेऊती शांतीची देखिजे, तेथ अपारा पारू नेणिजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू, परी असो आता. एक मिनिट थांबा. तर याच्यामध्ये तत्पर हा जो शब्द वापरलाय त्याचा अर्थ ज्ञानाला वाहिलेला, म्हणजे कमिटेड आपण जसं म्हणतो तसा अर्थ घेतलाय. आणि संयतेंद्रिय म्हणजे इंद्रियावर ताबा असणारा.
आणि हा श्लोक खूप प्रसिद्ध आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि इथे श्रद्धा म्हणजे विश्वास किंवा बिलीफ. आणि ज्याची श्रद्धा असेल, आपण जे काही शिकतोय, कशावरती श्रद्धा, तर आपल्या वैदिक ग्रंथावर, आणि त्यालाच शेवटी शांती मिळते, असं त्यांनी म्हटलंय. आता आपल्या आपण जेव्हा जे शिकत असतो, तेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही त्याच्यातली, किंवा ती चुकीची आहे, म्हणजे ती चुकीची आहे असं नाही. आपलं कदाचित ज्ञान कमी पडत असेल, अशी नम्रता असावी. आणि समजा आपल्याला कळलं नाही, तर आपल्या वैदिक गुरूंना ते विचारावं, किंवा पुस्तकं वाचावी आणि आपले कॉन्सेप्ट स्पष्ट करून द्यावे. मला वाटतं की आपण समजा आपण सगळे ग्रंथ वाचले, वैदिक ग्रंथ वाचले, आणि सगळ्या संस्कृत शब्दांचा योग्य अर्थ लावला असेल, तर आणि मग जर तर तुम्हाला वाटलं की हे सगळं फालतू आहे, तर तुम्ही मग रिसर्च पेपर प्रकाशित करा, सिद्ध करा. पण मला वाटतं आपलं सगळ्यांचं ज्ञान अर्धवट असतं. निम हकीम खत्रीजान म्हणतात तसं आपलं असतं की वैदिक ग्रंथाचं विश्लेषण करण्याची आपली पात्रता नसते. म्हणून मला वाटतं की जेव्हा आपण शिकतो आहे, तेव्हा असं ही श्रद्धा असावी की ओके, ते काय सांगतायत ना, त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. आणि समजा जर का आपल्याला नाही पटलं, तर आपण कोणाला, मी म्हटलं तसं, कोणाला तरी विचारलं, आणि त्याच्यानंतर सुद्धा जरी आपल्याला उत्तर नाही मिळालं, तरी तो प्रश्न आपण मनात ठेवावा. कारण की आपल्याला काही सगळ्या प्रकारचं पूर्ण वेदांताचं ज्ञान नाहीये. अर्थात मी शिकले ते मी अगदी 1/100 सुद्धा नसेल एवढं माझं ज्ञान आहे. पण जे काय मी शिकले ना, त्याच्यामध्ये मला खूप प्रगल्भता आहे. आणि आपण जेव्हा या वेदाच्या ज्ञानाकडे पाहतो, ते इतकं अफाट आहे की हत्ती आणि बारांदळ्याच्या गोष्टीसारखं आहे. आणि कधी कधी आपण काय करतो की एखादी गोष्ट संदर्भाशिवाय उचलतो आणि त्याचं भांडवल करतो. एकेकाळी मी पण त्याच गटातले होते, म्हणून तुम्हाला सांगते, त्याचं उदाहरण म्हणून सांगते. मला काही त्याचा अभिमान नाही, फक्त उदाहरण म्हणून सांगते. तर मी स्त्री स्वातंत्र्याची पुरस्कर्ती आहे, अगदी लहान होते तेव्हापासून. आणि मग कधीतरी कळलं 19-20 वर्षाची असताना की न स्त्री स्वातंत्र्य महर्ती, असं मनुस्मृतीमध्ये लिहिलंय. आणि मग मग मी दरवेळी तडकायची की मनुस्मृती चुकीची आहे वगैरे वगैरे. हे कुठपर्यंत झालं, जोपर्यंत मी वेदांताचा अभ्यास करायला आश्रमात गेले नाही तोपर्यंत. आणि तिथे एक स्वामीजी मला भेटले, त्यांचा मनुस्मृतीचाच अभ्यास होता. तर मी त्यांना विचारलं की मनूनी असं लिहिलंय, तर ते खरं आहे का? तर ते हसले, म्हटले की यू आर नॉट द फर्स्ट वन टू आस्क मी दिस. आणि ते मला म्हणाले, तुम्ही वाचली आहे का मनुस्मृती? तर मी म्हटलं नाही, अर्थातच नाहीये ना, कारण आपण कुठे असे वाचायला वगैरे जातो, नुसतं आपलं कुठलं तरी ऐकायचं एखादं वाक्य आणि त्याच्यावरती शहाणपणा करायचा, असं आपलं असतं. म्हणजे माझं तरी होतं. तर मनुस्मृतीत हे वाक्य कुठल्या संदर्भात आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर मी म्हटलं नाही, मला खरंच नाही माहिती. आणि मग त्यांनी सांगितलं की आपल्या धर्मात, अर्थात हे पण पटण्यासारखं आहे असं मी म्हणत नाही, पण लॉजिकली तुम्ही फक्त बघा की ते बरोबर आहे की नाही. आपल्या धर्मात विवाहिक जोडप्याच्या धार्मिक कार्याबद्दल नियम आहे. तर त्याच्यामध्ये नवऱ्याने समजा काही पुण्य केलं, तर त्यातलं अर्ध पुण्य बायकोला जातं. आणि बायकोनी जर काही पाप केलं, तर त्यातलं अर्ध पाप नवऱ्याला जातं. म्हणजे नवऱ्याचं फक्त पुण्यच बायकोशी शेअर केलं जातं. आणि त्याने काही पाप केलं, त्याचा काही तिला त्रास होत नाही. पण बायकोनी जर पाप केलं, तर नवरा मात्र विनाकारण बळी जातो. म्हणून त्यांनी म्हटलंय की ह्या बाबतीमध्ये बायकोला स्वातंत्र्य नाही आहे, की तिने काही पाप केलं तर त्याच्यामधलं बिचाऱ्या नवऱ्याला उगाचच अर्थ घ्यावं लागतं म्हणून. आणि म्हणून तिचं म्हणून ऍक्च्युली न स्त्री स्वातंत्र्य महर्ती याच्यातला स्त्री या शब्दाचा अर्थ बायको असा आहे. आणि मग मी म्हटलं की या म्हणजे त्या संदर्भात इट मेक सेन्स की त्या नवऱ्याला जर का अर्ध आपलं पाप मिळत असेल, तर बाईला असं स्वातंत्र्य नाही की तिने वाटेल ते खरं, म्हणजे बायकोला, किंवा म्हणजे त्याच्यामुळे तो नवरा उगाच सोडला जाणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून तर असं आपण करतो की एखादं काहीतरी असं कुठलं तरी एखादं वाक्य घेतो आणि त्याच्यातला शब्दशः अर्थ लावून काहीतरी समजायचा प्रयत्न करतो. आणि याचं कारण की आपल्याला
आपलं मला तरी असं होतं की खूप असं आपण खूप स्वतः शहाणा आहे असं वाटत असतं. त्याच्यामुळे असं वाटतं की वा, श्रद्धा वगैरे काही नाही, नुसतं काहीतरी घ्यायचं आणि आपलं बोलायचं त्याच्यात. म्हणून मला वाटतं की हे इतकं महत्वाचं आहे की श्रद्धावान लभते ज्ञानम. खरोखरच आहे. तुम्ही जर का श्रद्धा नाही ठेवली तर तुमचा जो पाया आहे तोच तोच भक्कम राहत नाही. आणि म्हणून अम, श्रद्धावान लभते ज्ञानम हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. काही पटलं नाही तर त्याचा, आता मी तसं करत नाही. जेव्हा ते स्वातंत्र्य भारतीसाठी केलं तसं काही मी आता करत नाही. समजा मला आता काही पटलं नाही तर मी त्याचा शोध घेते आणि जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी माझं अज्ञान इतर ठिकाणी मत म्हणून पाजळत नाही. एवढा माझ्यामध्ये बदल झालाय. माझा वैदिक ग्रंथावर, वेदांतावर पूर्ण विश्वास आहे. आणि ज्या काही गोष्टी उलगडल्या त्या फारच नेत्रदीपक आहेत आणि लॉजिकल आहेत. आणि इतकं आपल्याला आश्चर्य वाटतं की बापरे, हजारो वर्षांपूर्वी या सगळ्या ऋषींनी एवढा सगळा विचार करून कसं काय ठेवलं असेल. आणि अर्थात ऋषी म्हणजेच ऋषती जानाति इति ऋषी, जे विजनरी असतात त्यांनाच ऋषी म्हणतात. तर केवढं विजन होतं त्यांचं, म्हणजे संपूर्ण त्यांनी सृष्टीचा विचार केला असं. म्हणजे आत्ताच आपण हे साधं पाहिलं की प्रत्येकाने स्वकर्म करायला पाहिजे आणि त्याच्या मागे चातुर्वर्ण्य सिस्टीमच्या मागे पूर्ण सृष्टीचा विचार त्यांनी केला आहे, फक्त व्यक्तीचा विचार केलेला नाही. इतकं म्हणजे एक एक गोष्ट बघितली की आपले अक्षरशः डोळे विस्फारतात. इतकं ते सुंदर आहे सगळं. हळूहळू आपण शिकतोय आणि ज्यावेळी शिकलं की आपल्याला त्याच्यात आनंद येतोय. तर हा जो आनंद आहे तोच आपण घेत राहूया आणि पुढे जाऊया. ओके. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखम संशयात्मनः. आत्मज्ञानहीन, श्रद्धाहीन आणि संशयी मनुष्य नाश पावतो. त्यातून संशयी मनुष्याला तर इहलोक साधत नाही, परलोकही साधत नाही आणि सुखही मिळत नाही. ऐक, ज्या प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही त्याच्या जगण्याला काय म्हणावे. त्यापेक्षा मरण बरे. जसे ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ होय, तसे ज्ञानहीनास जीवित हे केवळ शून्यवत आहे. अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने बाळगली तरी त्याला ज्ञान प्राप्त होण्याची काहीतरी आशा आहे. एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला, पण जो त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. अमृतही आवडत नाही अशी अरुची जेव्हा वेळेस स्वभावतःच येते त्यावेळेला मरण ओढवले आहे असे निश्चित समजावे. त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो तो संशयाने घेरला जाईल यात संशय नाही. अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय घात झाला असे समज. तो इहपर लोकातील सुखाला आचवला. त्याला विषमज्वर झालेला असतो. त्याला जसे शीत उष्ण काही कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे हे दोन्ही सारखीच. ज्ञानेश्वरी. सॉरी, काय झालं? म्यूट प्लीज. बोलत. ओके, गो अहेड. त्याप्रमाणे खरे आणि खोटे, प्रतिकूल आणि अनुकूल, हित आणि अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. पहा, ही रात्र आणि हा दिवस असे जन्मांधाला ज्याप्रमाणे ठाऊक नसते त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. म्हणून संशयापेक्षा मोठे असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. एवढ्याकरिता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असं नाही, तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात.
ऐके जया प्राणियांच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही. तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. शून्य जैसे गृह का चैतन्य वीण देह तैसे जीवित ते संमोह ज्ञानहीना. अथवा ज्ञानकीर आपू नव्हे परी ते चाड एकी जरी वाहे तरी तेथ जिवाळा काही आहे प्राप्तीचा पै. वांचुनी ज्ञानाची गोठी कायसी परी ते आस्थाहीन धरी मानसी तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण. जे अमृतही परी नावडे ऐसे सावियाची आरोचकू जै पडे तै मरण आले असे पुढे जाणो येकी. तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेसींची माझे तो संशये अंगीकारिले येथ भ्रांती नाही. मग संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. जया काळ ज्वरू अंगी बाणे तो शीतोष्णे जैसी नेणे आगी आणि चांदिणे. सरिसेची मानी तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित. हा रात्रंदिवसू पाही जैसा जात्यंधा ठाऊआ नाही तैसे संशयी असता काही मना नये. म्हणूनी संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर. हा विनाशाची वागुर प्राणियासी. येणे कारणे तुवा त्यजावा आधी हाची एकूजी नावा. तो ज्ञानाची या अभावा माझी नसे. जै अज्ञानाचे गडद पडे तै हा बहुवस मनी वाढे. म्हणून सर्वथा मागू मोडे विश्वासाचा. हृदयी हाची न समाये बुद्धी ते गिवसुनी ठाये तेथ संशयात्मक होये लोकत्रय. ते पुढचं आहे असं आलं. एनिवे हा ते 40 आणि 41 एकत्र झालं. ठीक आहे बस. वाचू मी? हो ते कोण वाचते पुढचं? मी वाचते ना ओके. निलिमा. हो हो वाचू का? हो वाचा वाचा. ओके. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निवदनंती धनंजया. हे धनंजया, योगाने ज्यांनी सर्व कर्मांचा संन्यास केला आहे, ज्याची कर्मे नाश पावली आहेत आणि अद्वैत ज्ञानाचे ज्यांचे संशय नष्ट झाले आहेत, अशा आत्मवेत्या ज्ञानी मनुष्यांना कर्मे बाधत नाहीत. ओके. एवढा जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ निश्शेष नाहीसा होतो. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके आगवे. जरी हाती होय बरवे ज्ञान खड्ग तरी तेणे ज्ञानशस्त्र तिखटे. निखळू हा निवटे मग निश्शेष खता फिटे मानसींचा. ओके. 42 पण वाचा प्लीज. हा पुढचे 42 पण वाचते. तस्माद ज्ञान संभूतम हृस्थ ज्ञानासी नात्मनः. ओके. चित्वैनं संशयं योगम आतितिष्ठोतिष्ठ भारत. म्हणून अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व स्वतःच्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या या संशयाचा ज्ञानरूपी खडग्याने छेद करून आपल्या क्षात्रधर्माला उचित असा कर्मयोगाचा अवलंब कर. हे भरत कुलोत्पन्ना युद्धाला उभा राहा. ओके.
एवढ्याकरता अर्जुन अंतःकरणात असलेल्या सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ पाहू. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, ऐक. सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळूपणाने याप्रमाणे अर्जुनास बोलला. पुढे या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न विचारेल. ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसाचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल. ज्याच्या चांगलेपणावरून बाकीचे 8ही रस ओवाळून टाकावे, जो या जगात सज्जनांचा बुद्धीचे विश्रांती स्थान आहे, तो शांतरस याच अपूर्वतेने प्रगटेल. जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षा गंभीर आहेत, ते मराठीत बोल ऐका. सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसते तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन पुरे पडते. त्याचप्रमाणे या शब्दाची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल. अथवा इच्छा करणाऱ्यांच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळे देतो, त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत म्हणून नीट लक्ष द्यावे. पण ते राहून द्या. जास्त काय सांगावे, जे सर्वज्ञ आहेत त्यांना आपोआप समजते आहे, तरी नीट लक्ष द्यावे, हीच माझी विनंती आहे. ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूप, गुण आणि कुल यांनी युक्त आणि पतिव्रताही असावी, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीत शांतरसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल. आधीच साखर प्रिय आणि त्यात ती जर औषध म्हणून मिळाली तर मग आनंदाने तिथे वारंवार सेवन का न करावे. मलय पर्वतातील वारा स्वभावतःच मंद सुगंधी असतो. त्यातच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त होईल आणि दैव योगाने त्याच्या ठिकाणी सुस्वर उत्पन्न होईल, तर तो आपल्या स्पर्शाने सर्व शरीर शांत करेल. आपल्या गोडीने जिभेला नाचवेल, त्याप्रमाणे कानांकडून वाहवा म्हणवेल. तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे. एक तर कानाचे पारणे फिटेल आणि दुसरे अनायसे संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल. जर मंत्रप्रयोगाने शत्रूस ठार करता येईल तर कमरेस कट्यार व्यर्थ का बांधून ठेवावी. जर दुधाने व साखरेने रोग नाहीसा होईल तर कडुनिंबाचा रस पिण्याचे कारण काय. त्याप्रमाणे मनाला न मारता, इंद्रियांना दुःख न देता, जेथे नुसत्या ऐकण्याने घर बसल्या मोक्ष मिळणारा आहे, म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला आहे असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाशू करोनी हृदयस्था संशयासी. ऐसे सर्व ज्ञानाचा बापू, जो कृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणतसे सकृपू ऐके राया. तव या पूर्वधर बोलाचा विचारुनी कुमरू पंडूचा, कैसा प्रश्नू हन अवसरीचा करिता होईल. जे ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणिपेल पुढा. जयाची बरवेपणी, की जे आठा रसाची ओवाळणी, जो सज्जनांची आयणी विसावा जगी. तो शांतूची अभिनवेल, ते परिवसा मराठे बोल, जे समुद्राहुनी खोल अर्थभरित. एक मिनिट थांबा इथे. हे सगळं ज्ञानेश्वरांचं साहित्य आहे. ते म्हणतात आहे की शांतरसाची मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी शांतरस आणला असं आपण समजतो. तिथेच थांबा. ओके.
8 रसांची. हा, तर मूळ याच्या मागे गोष्ट अशी आहे की भरत मुनींच्या मूळ नाट्यशास्त्रात फक्त 8च रस होते आणि नंतर अभिनव गुप्ताने शांतरस संस्कृतमध्ये आणला आणि म्हणून आता 9 रस झाले. तर ते म्हणतात की त्या सगळ्या 8 रसांना पुरून उरेल असा जो रस आहे शांतरस, म्हणजे ज्याच्यामध्ये हे आहे परतत्व स्पर्श आहे, त्याला शांतरस म्हणतात. पुढच्या एका ओळीमध्ये त्यांनी म्हटलंय, मला कुठे आहे ती ओवी ते माहिती नाही, पण वाचे बरावे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. जे काय लिखाण आहे त्याच्यामध्ये, प्लीज गो ऑन द म्यूट, मला जरा त्रास होतो त्याचा मध्येच आवाज आला की. तर काय जे काय साहित्य असेल त्याच्यामध्ये काव्य श्रेष्ठ, कवित्वी रसिकत्व, त्याच्यामध्ये रस असतील तर ते आणखी श्रेष्ठ, आणि त्याच्यामध्ये जर का परतत्व स्पर्श असेल म्हणजे त्याच्यामध्ये हा भक्तिभाव जर का असेल तर ते सगळ्यात उत्तम साहित्य, अशी त्यांनी साहित्याची व्याख्या केली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि ह्या अध्यायामध्ये त्यांनी शांतरस किती श्रेष्ठ आहे ते सांगितलं की 8 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयणी विसावा जगी. सज्जनांच्या बुद्धीला एक विसावा मिळतो जिथे, असा हा शांतरस आहे. आणि तो मी मराठीत आणलाय. ते परिसिया मराठी बोल, जे समुद्राहुनी सखोल. इतका त्याच्यामध्ये अर्थ भरलाय सगळ्या आपल्या मराठी शब्दांमध्ये, म्हणजे या काय म्हणायचं भावार्थ दीपिकेमध्ये जे काय शब्द आहे त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये समुद्राहून खोल असा अर्थ भरला आहे. आणि ते म्हणतात की जसं सूर्यबिंब बसके एवढं म्हणजे मुठी एवढं, जरी आपल्या हातातून पाहिलं तर सूर्यबिंब बसके एवढंच दिसतं, वरी प्रकाशसी त्रैलोक्य थोकडे. पूर्ण त्रैलोक्याला त्याच्यामुळे प्रकाश मिळतो. तशी या शब्दांची व्याप्ती आहे. म्हणजे हे नुसते शब्दच नाही आहे, या शब्दांची व्याप्ती एवढी मोठी आहे की त्याच्यावर तुम्ही विचार करा, त्याच्यात सखोलपणे अभ्यास करा आणि ते अनुभवा. ज्ञानेश्वरांचा सगळा भर अनुभवावर असतो. तर शब्दाची व्याप्ती तेडे पाडे अनुभवा, हे मला फार आवडतं यांचं ते साहित्य. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात ते की जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुलवती आणि पतिव्रता. म्हणजे माझं साहित्य सुंदर तर आहेच, पण त्याला पतिव्रतेसारखा हा जो परतत्व स्पर्श आहे, पावित्र्याचा सुगंध आहे, त्याच्यामुळे हे साहित्य आणखी सुंदर झालंय. आणि त्याचा अनुभव आपल्याला दरवेळी येणार आहे साहित्यामध्ये. पण मला वाटलं की म्हणजे आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय ते फक्त काही गीतेचं भाषांतर म्हणून करत नाही. गीतेचं भाषांतर नाहीच आहे, ते गीतेवरचं भाष्य आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी साहित्याचं पण बरंच काही सांगितलेलं आहे. तर साहित्याच्या दृष्टीने मला हा जो शेवटचा पॅराग्राफ आहे तो महत्वाचा वाटतो. आणि ते म्हणतात तुम्ही हे सगळं प्रसन्न मनाने ऐका, हे फार सुंदर आहे सगळं. हा गीतार्थ जो आहे तो शेवटी सांगतात ते. ओके, जाऊया पुढे. पुढे जाऊया. ओके. हा, जैसे बिंब, तुम्ही ते जैसे बिंब. जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. शब्दांची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ना तरी कामितया इच्छा, फळे कल्पवृक्षु जैसा. बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे. तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. तेथे साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती. जैसी लावण्य गुण कुळवती आणि प्रतिव्रता. आधीची साखर आवडे, आणि तेची तरी ओखंदी जोडे. तरी सेवावी नाका कोडे, नावा नावा. सहजे मलया निलू मंद सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू. आणि तेथेची जोडे नादू, जरी देवगत्या. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हेते नाचवी.
देवीची काना करवी म्हणवी बापू माझा, तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे, विकृती विणे. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वायांची का बांधावी कटारे, रोग जाय दुधे साखरे, तरी निंबका पियावा, तैसा मनाचा मारू न करिता, आणि इंद्रिया दुःख न देता, एक मोक्षू असे आयता, श्रवणाची माझी. म्हणून आथिलिया आराणुका, गीतार्थू हा निका, ज्ञानदोवे म्हणे ऐका, निवृत्ती दासू. आता सगळ्यांनी मिळून म्हणूया. हा. म्हणा ना. इति श्री भगवत गीता सूपनिषत्सु महाविद्याया योगशास्त्रे. एक मिनिट थांबा. इति श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. श्री सच्चिदानंद स्पर्धा. थँक्यू वेळेवरती वाचल्याबद्दल. ओके, चला आता जर का कोणाला काही प्रश्न असतील या अध्यायाबद्दल तर ते मला पाठवा आणि आपण पुढच्या वेळी ते प्रश्न घेऊ. दिनकर, तुमच्या प्रश्नाचं झालं का बरोबर उत्तर? तुम्ही प्रश्न झालं, पण त्याच्यामध्ये एक काय माहित आहे का, आणि तो अगदी इट इज नॉट पर्टिक्युलरली टू धिस श्लोकास. म्हणजे भगवान इतकं सांगतात की बाबा ही चातुर्वर्णीय व्यवस्था केली त्यांनी, पण आता मग ती ओळखायची कशी? कारण आता तर आपण जन्माप्रमाणे घेतो, पण ते तर भगवान तर तसं नाही सांगत आहेत. नाही, मग कसं ओळखायचं? म्हणजे कोणाचे काय गुण आहेत ते अवघड आहे ओळखायला. खरं म्हणजे मला वाटतं की जे कुलवर्ण आहेत ते सगळे आपण कॅन्सलच करावे. कधीही कोणाचं आपल्याकडे काय समजते, एक आणखीन आडनाव विचारायचं. अर्थात आजकाल आपण इथे येतो ते बहुतेक सगळे खूप जण आडनाव बदलतात त्यांचं, त्यामुळे मला ते फार आवडतं की कशाला विचारायचं आडनाव, आणि मग त्याच्यावरून मग ते असं आहे का तसं आहे का, हे आपण सोडलं पाहिजे. आता इथे येतात अमेरिकेत लोक तरी सुद्धा तुम्ही कोकणस्थ आहे का देशस्थ आहे का विचारतात, आणि त्याचा काय आता उपयोग आहे? म्हणजे तुम्ही ब्राह्मण तांबण स्वतःला म्हणून घेतो, ब्रह्मण जाणणार ते ब्राह्मण, किंवा आता आपण म्हटलं तसं बौद्धिक काम करणारे, पण तेवढे सुद्धा आपल्याला नाही आहेत गुण अजून, असं मला वाटतं. आपल्याला ते डेव्हलप करायचे आहेत सगळ्यांना. उगाच आपलं मला वाटतं ते गीत जे काही आपण करतो ते बरोबर नाही आहे, पण आता त्याच्याबद्दल काय करणार, त्याला आपला इलाज नाही आहे. ही आपली समाज रचनाच. आणि आता जसे जसे आपलं सरकार सुद्धा जे काय जास्त कोणाला, मी कोणाची नावं घेत नाही, जास्त कोणाला प्राधान्य देतं, ज्याला जास्त सीट्स मिळतात वगैरे, मग बाकीच्यांचा आणखीन त्याच्यामुळे राग जास्त होतो वगैरे, अशा गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे, तसं सोपं नाही आहे. पण आता आपण इथे आहोत, इथे आपण सगळेजण बुद्धिवादीच आहोत नाही का, म्हणजे आपण सगळे बुद्धीचंच काहीतरी काम करतोय. तर आपण सगळेजण आपण तरी तेवढं हे ठेवायला पाहिजे की कोणाची जात विचारू नये, आणि तशाप्रमाणे आपण काही वागूही नाही. आता त्याच्यामध्ये खरं म्हणजे इथे आल्यानंतर विशेष काही फरक पडत नाही. विशेषतः आपल्या मुलांच्या बाबतीत तुम्ही बघाल तर मला वाटत नाही तुम्ही सांगू शकता की कोकणस्थ ब्राह्मण आहे का देशस्थ ब्राह्मण आहे, फॉर दॅट मॅटर कुठल्या प्रांतातून आला हे सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे आता ते सगळं सोडून द्यायला पाहिजे. आपल्याला थोडस तरी ग्रोअप व्हायला पाहिजे, राईट? सो पण त्या दृष्टीनं नाही म्हणत आहे मी, पण म्हणजे जातीपर्यंत जायचंच नाही, फक्त वर्णापर्यंत जरी म्हणलं, कारण वर्णाचं डिस्क्रिप्शन बऱ्याच वेळेला येतं गीतेमध्ये. 18व्या अध्यायाचं बरंच डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर म्हणजे ते ओके, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स ते डिस्क्राईब करतायत भगवान, पण म्हणजे ते उपयोग काय त्याचा? तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे एका दृष्टीनं, उपयोग काय म्हणजे आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला गुणकर्माप्रमाणे जे काय विभाग आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे मी म्हणेन की
जे काय आपले संत मंडळी होऊन गेले ते सगळेच ब्राह्मण आहेत. म्हणजे तुम्ही अगदी चोखा, मी त्याला मेळा म्हणत नाही कारण मेळा म्हणजेच महाग, तर चोखा जो होता तो सुद्धा ब्राह्मणच होता, कारण त्याला कितीतरी ब्रह्मज्ञान होतं, त्याला कितीतरी नॉलेज होतं ह्या सगळ्या गोष्टींचं. एनिवे, आता आपण 5व्या अध्यायाकडे जाऊया. वेळ आहे अजून आपल्याला 15-20 मिनिट, 10 तरी मिनिटं आहेत नक्कीच. तर मी 5व्या अध्यायाची समरी सांगते. ओके, 5व्या अध्यायाचा मामा दांडेकरांनी सांगितलेला विषय आहे योग कर्मयोग. पण ऍक्च्युली या अध्यायाचं गीतेत नाव कर्मसन्यास योग आहे. आणि मी ज्ञानेश्वरीच्या इतर पाहिल्या त्याच्यामध्ये सुद्धा कर्मसन्यास योग असंच नाव घेतलेलं आहे त्यांनी. फक्त मामा दांडेकरांच्या प्रती त्यांनी त्याला योग गर्भयोग असं नाव दिलंय. म्हणजे शेवटचा योग म्हणजे विषय, योग गर्भ असा विषय असं म्हटलंय. तर मला असं वाटतं की 6वा अध्याय जो आहे तो अष्टांग योगावर आहे, आणि त्या अष्टांग योगाची प्रस्तावना या अध्यायाच्या शेवटच्या काही श्लोकांमध्ये आहे. म्हणून कदाचित मामा दांडेकरांनी त्याला योग गर्भयोग असं नाव दिलं असेल. तर याच्यामध्ये सुरुवातीला अर्जुन प्रश्न विचारतोय की कर्मसन्यास श्रेयस्कर की कर्मयोग, अर्थात उत्तर कर्मयोगच आहे, कारण कर्मयोग हा सामान्य माणसांसाठी सर्वात योग्य मार्ग आहे. म्हणून आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं होतं की लोकेस्मिन त्रिविधा निष्ठा, तर त्याच्यामध्ये भगवानाने सांगितलं होतं ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा. तर कर्म निष्ठा हा शब्द वापरलाय त्यांनी, मार्ग शब्द वापरला नाही, कारण निष्ठा म्हणजे जीवन पद्धती. तर ज्ञाननिष्ठा म्हणजे निवृत्तीची जीवन पद्धती, आणि कर्मनिष्ठा म्हणजे प्रवृत्तीची जीवन पद्धती. तर या दोन्हीमध्ये कर्म करावीच लागतात. निवृत्ती पद्धतीत म्हणजे समजा तुम्ही ज्ञाननिष्ठेने जर का तुमचं आयुष्य घालवत असाल तर त्याच्यामध्ये पूजा, कर्मकांड आणि शास्त्राचं अभ्यास हे तर सगळं करावंच लागतं. आणि आता आपण पाहिलं तसं प्रवृत्ती मार्गामध्ये म्हणजे कर्म मार्ग जो आपण करणार आहोत, निष्काम कर्मयोग, त्याच्यामध्ये आपल्याला नित्यकर्म करायची आहेत आणि शिवाय स्वकर्म करायचं आहे. एवढे 2 तर नक्कीच करायचे आहेत. म्हणजे कुठल्याही मार्गाने तुम्ही गेला तरी कर्म करावंच लागणार आहे. ज्ञाननिष्ठा म्हणजे संन्यास, त्याच्यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या नसतात, ज्या कर्मनिष्ठेत असतात. म्हणजे कर्मनिष्ठा म्हणजे आपण समजा समाजात वावरतो आहोत. आता मागच्या वेळी मी म्हटलं तसं मुलगी म्हणून, बायको म्हणून ज्या काय माझे स्वकर्म आहे ते सगळे मला करावेच लागणार आहेत. पण त्याच्याबरोबर एक सिक्युरिटी असते, स्थिरता असते. संन्यासाच्या आयुष्याला, जीवन पद्धतीला एक विशिष्ट प्रकारची मनोवृत्ती लागते. आणि मगाशी अंजलीने वाचलं तसं संन्यासाच्या मार्गाने जायचं असेल तर त्याच्या आधी साधन चतुष्टय संपत्ती मिळवावी लागते, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते, आणि मगच त्या वाटेला तुम्हाला जाता येतं. म्हणजे तोही मार्ग काही अगदी सोपा नाही. जसं अर्जुनाला वाटतं की आपण संन्यास घ्यावा आणि हे सगळं सोडून द्यावं आणि जावं, इतका सोपा नाहीये तो मार्ग. त्याच्यानंतर या अध्यायामध्ये नैष्कर्म्याबद्दल चर्चा आहे. म्हणजे कर्म करत असताना स्वतःच्या अकर्तेपणात बिघाड न होऊ देणं म्हणजे नैष्कर्म्य स्थिती, अशी व्याख्या आहे. तर एकदा अशोक विद्वांस यांनी सुरुवातीला प्रश्न विचारला होता की 2च मार्ग सांगितले आहेत आणि मग भक्ती मार्ग नंतर टाकला गेलाय का? तर तेव्हा मी नाही म्हटलं होतं, आणि तेच उत्तर स्वामीजींच्या उत्तराशी मिळतं. मी पुन्हा चेक केलं या अध्यायामध्ये. तर ते म्हणतात की भक्ती हा कर्मयोगाचाच भाग आहे, आणि मी तेवढंच उत्तर दिलं. पण 5व्या अध्यायात या अध्यायाचं मी शंकर भाष्य जेव्हा वाचत होते आता पुन्हा, तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलंय की भक्तीमध्ये जेव्हा आपण सगुण ध्यान करतो तो कर्मयोग. पण मी ऍक्च्युअली अशोक तुमच्या प्रश्नाचं अर्धच उत्तर दिलं.
आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जेव्हा शास्त्राभ्यास करून, म्हणजे ज्ञानमार्गामध्ये सुद्धा भक्ती असते, शास्त्राभ्यास करून जो भक्ती करतो तो ज्ञानयोगाचा भाग होऊ शकतो. तर तुमचं उद्दिष्ट काय आहे याच्यावरती भक्ती मार्ग हा कर्ममार्ग आहे का, सॉरी कर्मनिष्ठ आहे का ज्ञाननिष्ठ आहे, त्या तुमचं काय उद्दिष्ट आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि जर का तुम्ही मोक्षासाठी शास्त्राभ्यास करत असाल तर तो ज्ञानयोग झाला, आणि तुम्ही जर का इतर कारणांसाठी करत असाल तर तो कर्मयोग झाला. अशी त्या भक्ती मार्गाची बरीच म्हणजे गुंतागुंत त्या दोन निष्ठांमध्ये त्यांनी सांगितलेली आहेत. तर निष्ठा म्हणजे जीवन पद्धती आणि भक्ती मार्ग हा दोन्ही बाजूला असू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण हे 5व्या अध्यायाच्या भाष्यामध्ये होतं म्हणून मी ते आता सांगते. ओके. नंतर याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत ते मी सांगते. बरेच म्हणजे या सगळ्या संन्यासाच्या अनुषंगानेच आहेत सगळे मुद्दे. तर एक सांगितलं आहे की गुरुवाक्याने शुद्ध होऊन आत्मस्वरूपी स्थिर करायचं, अहंकार टाकायचा आणि त्याप्रमाणे शुद्ध व्हायचं. तर ऍक्च्युअली त्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या शांतरसाचा आस्वाद घेणार आहोत. माऊलींनी अगदी स्पष्ट सांगितलंय तिथे की सामान्य लोकांना कर्मयोग हा सोपा आणि योग्य मार्ग आहे. नंतर ईश्वर रूप जे काय ज्यांना कोणाला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे ती लोक त्यांचं ते ईश्वर रूप झालेले असतात, पण त्यांचं रूप काय अलौकिक दिसत नाही म्हणून लोकांचा संभ्रम होतो. आणि त्याच्यानंतर ज्ञानीपुरुषाचं वर्णन आहे. तर ज्ञानीपुरुषाच्या वर्णनामध्ये त्यांनी त्या संन्यासाला विविदिशा संन्यास असं म्हटलेलं आहे. विविदिशा संन्यास ही पण संस्कृतमधूनच आलेली व्याख्या आहे. तर ज्ञानकर्म संन्यास म्हणजेच विविदिशा संन्यास. पण संन्यासी व्यक्ती हा गृहस्थाश्रमात राहून सुद्धा म्हणजे संन्यासी वृत्तीने राहू शकतो. तर त्या ठिकाणी माऊलींनी, आणि मला वाटतं ह्याच्यात पण आहे, गीतेत पण आहे की जनकाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि मग अशी आपण पाहिलं तसंच की जनकाचं उदाहरण कर्म मार्गाने जाणारा राजा म्हणून घेतलेलं जातं. तर नंतर ते म्हणतात की ज्ञान किंवा कर्म दोन्ही मार्गाने सारखंच फळ मिळू शकतो आणि हे जो जाणतो तो ज्ञानी असतो. शेवटी आत्मज्ञान मिळवायचं हेच अंतिम उद्दिष्ट आहे. तुम्ही कर्मनिष्ठेने जा किंवा ज्ञाननिष्ठेने जा, शेवटी आपल्याला जे ज्ञान मिळवायचं आहे तर ते जे ज्ञान मिळवायचं आहे ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तर वेदांती त्याला साक्षात साधन असं म्हणतात. अर्जुनाला संन्यास म्हणजे फक्त संन्यासी जीवन पद्धती, आपण जसं जे आता म्हटलं ज्ञाननिष्ठा, तेवढंच हवं होतं त्याला. आणि तो एक प्रकारचा पलायनवाद होता आणि म्हणून कृष्ण त्या मार्गाने त्याला जाऊ देत नाही. आणि पुन्हा अर्जुन तोच प्रश्न विचारतोय या अध्यायामध्ये, आणि पुन्हा 12व्या अध्यायात तोच प्रश्न विचारतो, आणि पुन्हा 18व्या अध्यायात त्यांनी तोच प्रश्न विचारलाय. आणि इतकेदा प्रश्न विचारून सुद्धा कृष्णाचं उत्तर तेच आहे, ते काय बदलत नाही. तर इथे आणखी त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की नित्य संन्यासी म्हणजे काय. तर बेसिकली सर्वसाधारण संन्यासी असतो तोच नित्य संन्यासी असतो. आणि ते स्पष्ट करताना माझे स्वामी दयानंद सरस्वती यांनी एक गमतीदार प्रकार सांगितला. कदाचित संन्यासी पण असतात, म्हणजे एखाद्या वस्तूचा किंवा विषयाचा संन्यास घ्यायचा. तर उदाहरण त्यांनी असं दिलं होतं की आपल्यापैकी कोणीच आता 3 चाकी सायकलचं आपल्याला लहानपणी जे वेळ होतं ते काय आता आपल्याला कोणाला राहिलेलं नाही. म्हणजे आपण 3 चाकी सायकलच्या बाबतीत कदाचित संन्यासी आहोत. किंवा दुसरं उदाहरण त्यांनी दिलं बार्बी डॉलचं, की काही लोक बार्बी डॉल संन्यासी आहेत की ते आता बार्बी डॉलशी खेळत नाहीत. तर अशा प्रकारचे जे काही आपण गोष्टी टाकून देतो, कायमच्या टाकून देतो, तर त्यांना कदाचित संन्यासी म्हणतात. आणि एरवीचे जे रेग्युलर संन्यासी असतात त्यांना नित्य संन्यासी म्हणतात. याच्यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी त्यांना असं म्हणायचं आहे की अर्जुनाला फक्त
युद्धाच्या बाबतीत कदाचित संन्यासी व्हायचं होतं आणि म्हणून तो असं करतो की तो त्याला वाटतं की हा युद्ध करण्यापुरतं जर का मला संन्यास घेता आला तर बरं. ॲडवी त्याला काही आपल्या सगळ्या बायका वगैरे सोडून द्यायची काही अशी काही इच्छा नव्हती. तर कदाचित संन्यासी म्हणून त्याची युद्ध टाकण्याची तयारी होती. आणि शेवटचा भाग याच्यामध्ये असं सांगितलंय की योग मार्गाचं वर्म सांगितलेलं आहे. तर योग मार्ग म्हणजे अष्टांग योगाचा मार्ग, त्याच्याबद्दलचा काही शेवटचे 3-4 श्लोक आहेत. आणि मग ती एक प्रकारे 6व्या अध्यायाची प्रस्तावनाच असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे एवढ्या गोष्टी आपण या अध्यायामध्ये बघणार आहोत. ओके, आता कोण वाचणार आहे पहिला आणि दुसरा श्लोक? मी. अध्याय 5 योग गर्भयोग. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगञ्च शंससि यच्छेयेतयोरेक तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असं तू सांगतोस आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान योग करावे असेही तू सांगतोस. या दोहोंपैकी खरोखर तुझ्या मताने जे श्रेयस्कर असेल ते मला एक निश्चित सांग. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो, हे असे कसे तुमचे बोलणे? यात बोलण्यात एकवाक्यता असेल तर त्या संबंधी मनाने काही विचार करता येईल. सर्व कर्माचा त्याग करावा असे तुम्हीच मागे अनेक रीतीने सांगितले होते, तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता? श्री अनंता, असे हे दुटप्पी बोलणे असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. ऐक, एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय? एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या थोरांना मागे विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. परंतु देवा, मागे झाले ते राहू द्या. आता यावेळी उलगडा करा आणि या 2 मार्गांपैकी चांगला कोणता हे सांगा. ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहजच सरळ आहे. ज्याप्रमाणे झोपेचे सुखात व्यत्यय न येता रस्ता तर बराच काटत जातो, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा मार्ग असेल तो सांगा. या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात आनंदित झाले. मग संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक, तसेही होईल. पहा, ज्या दैववानाला कामधेनूसारखी आई मिळते त्याला चंद्रपण तो सुद्धा खेळावयास मिळतो. हे पहा, शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूध भाताकरिता क्षीरसमुद्र दिला नाही का? त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण तो अर्जुनाच्या अधीन झाल्यावर तो अर्जुन सर्व सुखांचे वसतिस्थान का होऊ नये? यात आश्चर्य ते कसले? लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असता आता आपल्याला हवे तसे त्याने का मागू नये? म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण जे काय म्हणाले तेच मी सांगेन. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा होय कैसे तुमचे बोलणे, एक होई तरी अंतःकरणे विचारू ये. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोकित सापुडती. ऐसे व्यर्थ हे बोलता, आम्हा नेणतयाची या चित्ता. आपुलिये चाडे अनंता, मजून हे. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एक निष्ठची बोलीजे. हे आणिकी काय सांगीचे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते. म्या राहुळासी विनविले होते, जे हा परमार्थू ध्वनी ते न बोलावा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा, मार्गू कवण जो परिणामींचा निवाळा. अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा. सावियाची जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाल सांडे. तैसे शोकासन सांगडे, सोहपे होय येणे अर्जुनाचेही बोले.
देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले, संतोषोनिया देखा कामधेनु ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रुही परिला आहे, खेळावया पाहे पा शंभूची प्रसन्नता, तया उपमन्युची या आरता, काय क्षीराब्दी दूध भाता, देई जे चिना, तैसा औदार्याचा कुरुठा, कृष्ण आपू जाहुलिया सुबटा, का सर्व सुखांचा वसवटा, तोची न व्हावा एथ चमत्कारू कायसा, गोसावी लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा, मागावा की म्हणोनी अर्जुने म्हणितले, ते हासुनी येरे दिदले, तेची सांगेन बोलिले, काय कृष्णे. श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्रीकृष्ण म्हणाले, कर्माचा त्याग आणि कर्माचे अनुष्ठान ही दोन्ही श्रोत्याला म्हणजे मोक्षाला कारणीभूत आहेत. पण या दोहोपैकी कर्मत्यागापेक्षा कर्मयोगच तो जाणत्या नेणत्या सर्वांचा सुलभ असल्याने विशेष श्रेयस्कर आहे. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सोपा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्याला स्त्रियांना व बालकांना नाव हे सुलभ साधन आहे, त्याप्रमाणे भवसागरातून तरून जाण्याला सारासाराचा हा कर्मयोग साधन आहे. त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. यांनी कर्माच्या संन्यासापासून मिळणाऱ्या फलाची प्राप्ती कष्टा वाचून होते. आता एवढ्याकरता मी तुला कर्मसन्यास करणाऱ्याचे लक्षण सांगेन. मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत असे तू सहजच जाणशील. तो म्हणेगा कुंतीसुता, हे संन्यास योग विचारिता, मोक्ष कर तत्वता दोन्हीही होती, तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा, तोय तरणी तैसे सारासार पाहिजे, तरी सोहपा हाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यास याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. वाचायचं पण कोण वाचते? मग सॉरी, आज माझ्याकडे लिस्ट नाही आहे समोर. पुढचं कोणाला सांगितलंय का आपण? नाही, एवढंच सांगितलंय. आज इथपर्यंतच होतं. आज एवढंच आपला होतं. इथेच थांबणार होतो. हा, संग्राम कोण वाचतंय कोणीतरी? नाही, आज आपण इथेच थांबतोय. ओके, गुड. मग आता आपण थांबून देते. प्रिया का संध्या? आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मसत्यावे पसाय दानहे, जे खाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जीवांची होते राहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतीचे अर्णव तू साचे, चंद्रदेचे लांछन मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजिसो आदि पुरुषे
अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेती. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिता झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. थँक्यू. छान झालं शोभाताई. सगळ्यांचं वाचून चांगलं झालं.